एका जंगलाच्या मधोमध आंब्याचं एक झाड होतं। त्या झाडावर बरेचसे पक्षी घरटी बनवून त्यांच्या पिल्लांसोबत राहत होते। बरेचसे पक्षी त्यांच्या पिल्लांना जंगली जनावरांपासून वाचवण्यासाठी घरट्यांजवळ पहारा देत होते। एक दिवस त्याच झाडावर एक म्हातारा गिधाड आला। हे झाड खूपच मोठं आहे, इथेच आसरा घ्यावा आता। तुम्ही कोण आहात आणि इथे ह्या जंगलात कसं येणं केलंत? मी एक म्हातारा गिधाड आहे, जागेच्या शोधात इथे आलोय। जर मला पण या झाडावर राहायला थोडीशी जागा मिळाली तर माझ्यासाठी बरं होईल। ही तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही इथे राहिल्यामुळे आमच्या पिल्लांची पण काळजी घेतली जाईल। म्हातारा गिधाड आल्यामुळे आता सगळे पक्षी चिंतामुक्त होऊन खाण्याच्या शोधात जंगलात जाऊ लागले। म्हातारा गिधाड पिल्लांची देखरेख करू लागला। एक दिवस एक मांजर त्या झाडावर चढून आली। या झाडावर काहीतरी खायला नक्कीच मिळेल। अरे, इथे तर गिधाड बसले, आता मी काय करू? मांजर झाडावर चढताच गिधाडाचे डोळे उघडले आणि ती दिसताच गिधाड ओरडला, ए मांजरी, तू इथे काय करतेस? बाबा, मी तर राहायला जागा शोधण्यासाठी या झाडावर आले आहे। तू दुसरीकडे कुठे जाऊन राहा, इथे पक्षी त्यांच्या कुटुंबासकट राहतात। गिधाड बाबा, तुम्ही निश्चिंत राहा, मी नदी किनारी राहते आणि केवळ फळं फुलं आणि जडीबुटी खाते। मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू? बाबा, तुम्ही तर फार दयाळू आहात, मी खरं बोलते, माझ्यावर विश्वास ठेवा। स्वतःची स्तुती ऐकून गिधाड मांजरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि तिला सोबत राहायची परवानगी देऊन झोपू लागतो। मांजर या गोष्टीचा फायदा उचलून एका मैनेच्या पिल्लाला खाऊन टाकते। मांजर अशा तऱ्हेने आता रोज पिल्ल खाऊ लागते आणि गिधाड त्याच्या म्हातारपणामुळे झोपत राहतो। पक्ष्यांची पिल्ल हळूहळू कमी होऊ लागतात, म्हणून त्यांना चिंता वाटते। दुसऱ्या दिवशी मांजर परत काही पिल्लांना खाते आणि पक्षी परत येण्यापूर्वीच झाडावरून पळून जाते। काही वेळानंतर जेव्हा पक्षी परत येतात तेव्हा गिधाडाजवळ त्यांना काही हाडं पडलेली मिळतात आणि त्याला झोपलेला बघून ते सगळे रागावतात। हे बघा साथीदारांनो, आज आपली पिल्लं कमी दिसतायत आणि गिधाडाजवळ ही हाडं कसली ठेवली आहेत। हे गिधाड जरूर आपल्या पिल्लांना खाऊन झोपी गेलं आहे। ह्याने आपल्या पिल्लांना खाऊन टाकले, मी ह्याला माझ्या चोचीने टोचून टोचून मारेन। सर्वच पक्ष्यांना गिधाडाजवळ पडलेली हाडं बघून असंच वाटतंय की गिधाडाने त्यांच्या पिल्लांना खाल्लंय आणि सर्वजण त्याच्यावर त्यांच्या चोचीनं हल्ला करून त्याला मारू लागतात। सर्व पक्ष्यांच्या चोचीनं घायल होऊन गिधाड झाडावरून खाली पडतो आणि मरून जातो। यासाठीच म्हणतात की विचार न करता कुठल्याही अपरिचितावर आपण विश्वास नाही केला पाहिजे। हाय, मी आहे शायनी। जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राइब करायला विसरू नका।